मैदानामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत। दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरा सामना मैदानावरती रंगताना दिसणार आहे। मोहिली विपक्ष जय हनुमान वसत। वसत संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। क्षेत्ररक्षणाची तयारी देखील आपल्याला पाहायला मिळते। लिहून घे, तुला जेवढं लागेल तेवढं काय काय लागेल तेवढं लिहून घे। बंद कर। पहिला सामना आपण बघितला। कांबा रावण 11 कांबा विपक्ष अनकरपाडा। कांबा संघाने पहिला सामना जिंकलाय। दुसरा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। मोहिली विपक्ष सुरेश स्मृती वसत। वसत संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं देखील आहे। मोहिली संघाला देखील विनंती आहे की त्यांनी आपले 2 फलंदाज खेळपट्टीवरती पाठवायचे आहेत। पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली। सोनूच्या माध्यमातून सामनावीर ठरलाय तो देखील कांब्या संघाला विजय मिळवून दिला। वसत संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। आपण पाहत आहे दहागाव आयोजित सरपंच चषक दहागाव 2022 चा थरार। प्रथम पारितोषिक 50,000 व भव्य चषक। द्वितीय पारितोषिक 25,000 व भव्य चषक। तृतीय पारितोषिक 10,000 व भव्य चषक। चौथे पारितोषिक 10,000 व भव्य चषक। मालिकावीर साठी देखील उत्कृष्ट आकर्षण आपल्याला पाहायला मिळते। मालिकावीर साठी असेल सायकल, क्षेत्ररक्षकासाठी शूज, गोलंदाज शूज, उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट देखील आपल्याला पाहायला मिळेल। मोहिली संघाचे देखील 2 फलंदाज मैदानावरती खेळपट्टीवरती आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। क्षेत्ररक्षण सजवलंय सुरेश स्मृती वसत संघाने। फलंदाजासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत योगेश आणि आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जीवन स्ट्राइकिंग मार्क वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। आकाश नॉन स्ट्राइकला आहेत। योगेश गोलंदाजी मार्कवर, जीवन आपल्याला पाहायला मिळत आहेत वसत संघाच्या वतीने। गोलंदाज सज्ज स्ट्राइकिंग मार्क वरती। आकाश पहिला चेंडू, अंपायरांचा इशारा येतोय लेट्स प्ले। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चांगली लाईन, चांगली लेन, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात। कुठल्याही प्रकारची धाव पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत नाही। दुसरा चेंडू, गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू, कट करण्याचा प्रयत्न, फंबलिंग होते।
नजाकत पाहायला मिळाली. या चेंडूवरती कट केला होता, फंबलिंग झाली आणि चेंडू सरळ जाऊन विसावला स्टँड मध्ये. चौकार. पुन्हा जीवन सज्ज. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाऊन पॅडला ब्रश होतय. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवर देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिलं षटक मार्गस्थ. 3 चेंडू झालेले आहेत. धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 4 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. पहिला मोठा धक्का बसतोय. आकाश बॅक टू द पविलियन. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत माजी अध्यक्ष मोहन राऊत सर हे देखील आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. तदनंतर चौकार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि मग चौथ्या बॉलवर मात्र मोठा धक्का बसला मोहिली संघाला. आकाश बॅक टू द पविलियन आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जीवन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लेंथ. आपल्याला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये राहिला. बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आले. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवर देखील आपल्याला पाहायला मिळाली नाही. पहिलं षटक काय हाताळलंय जीवनने. 4 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडू 4 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. जीवन काय गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली लाईन, चांगली लेन देखील आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जीवन सज्ज. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जाऊन पॅडवर आदळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते पण पंच ती दाद फेटाळतायत. उत्कृष्ट षटक जीवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. फक्त धावा खर्च केल्या 4. बांधून ठेवलंय फलंदाजांना. चांगली सुरुवात मानता येईल. सुरेश स्मृती वसत संघाच्या वतीने काय गोलंदाजी पाहायला मिळाली जीवनच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपल्याला फक्त धावा खर्च केल्या 4. गडी गमावलेत मोहिली संघाने 1. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद. आकाश बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला निलेश आपल्याला स्ट्रायकिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वर सज्ज होताना पाहायला मिळतोय प्रसाद. राईट आर्म ओव्हर दी विकेट. प्रसाद सज्ज. सामना करतायत निलेश. धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा कट केलाय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल देखील. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. चांगला टप्पा पहिल्या चेंडूवर देखील आपल्याला पाहायला मिळाला प्रसादच्या माध्यमातून. नक्कीच पहिल्या चेंडूवरती सन्मान पाहायला मिळाला. निलेशच्या माध्यमातून कट केली. कटच्या स्वरूपात 1 धाव. असं म्हटलं जातं थेंबे थेंबे तळे साचे. तशाच प्रकारे 1-1 धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा स्कोर कार्ड वरती धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद सज्ज. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू भिडकावून दिलाय वन साइडला. क्षेत्ररक्षक येत आहे. दुसरा गडी गमाव.
टू द पविलियन. डीजे. संकटामध्ये सापडलाय मोहिली संघ. दुसरा धक्का देखील बसलाय त्यांना. फलंदाजी मार्कवर येत आहेत कान्हा. पुन्हा एकदा शॉर्टर लेन भिडकावून दिलाय. चांगली झेल शॉर्ट फाईन लेगला आपल्याला पाहायला मिळाली आणि तिसरा मोठा धक्का बसलाय निलेशच्या स्वरूपात. निलेश बॅक टू द डगआउट. पूर्णपणे मोहिली संघाची फलंदाजी. तिसरा गडी देखील डगआउटच्या आशयाला परतताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 5. गडी गमावलेत 3. विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी लाभते प्रसादला. 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी संधी आहे परंतु कट केलीये. स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअर लेग वरून फिल्डर येत आहेत. घेतील फेकतील तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या एक धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. नक्कीच संधी होती बाबू भोईर यांच्या माध्यमातून प्रसाद साठी विकेट हॅट्रिक साठी. टप्पा देखील चांगला होता परंतु कट केली फलंदाजाने आणि तदनंतर एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एक धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. पुन्हा एकदा कट केलीये. फंबलिंग होते. चेंडू जातो कव्हरच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करणारा जीवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट फलंदाजीसाठी अनिकेत स्ट्रायकिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. गडी मिळवलेला 1. तो जीवन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इकडनं संघर्ष करावा लागेल मोहिली संघाला. या 3 षटकं जी राहिलेली आहेत त्यामध्ये 30 ते 35 धावा बनवाव्या लागतील तरच संघर्ष होऊ शकतो. तो आपल्याला पाहायला मिळाले आहे.
पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ, हेलिकॉप्टर उडवला ऑफ साईडला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर धावा कंप्लीट होत आहेत 2. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वरती. हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. MS धोनीच्या माध्यमातून तो आपल्याला भरपूर वेळेला पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा स्लोवर वन करण्याचा प्रयत्न, वन साईडला खेळून काढला, क्षेत्ररक्षक येत आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जातोय सरळ ऑन साईडला, षटकार. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेले, त्यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा स्लोवर वन करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. अंपायर दर्शवतायत लाईन चुकीची आहे. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वरती. पहिल्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी जीवनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या षटकामध्ये मात्र व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जीवन सज्ज, पुन्हा एकदा स्लोवर रन करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव कुठल्या प्रकारची पूर्ण होत नाहीये. या एक धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत 20 वरती. तिसरं षटक मार्गस्थ जीवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच थोडासा कमबॅक केलाय तो मोहिली संघाने. अजून देखील भरपूरसा अंतर गाठायचं आहे त्यांना देखील. फुलटॉस होता, पर्वणी होती, परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. फुलटॉस होता, चेंडू जाऊन विसावला, पूर्णपणे पॅड वरती आदळल्यानंतर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते त्यांच्यापर्यंत चेंडू गेला. तदनंतर एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एक धावेच्या मदतीने 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्लोवर वन करण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट लाईन, उत्कृष्ट लेंथ या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. पूर्णपणे बीट झालेत बॅट्समन या चेंडूवरती. हा येतो निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या मदतीने तिसऱ्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. उत्कृष्ट गोलंदाजी जीवनच्या माध्यमातून या षटकात देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल टॉस होता, चेंडू जातो, संघर्ष करणारा षटकार.
गोलंदाजी 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली, फक्त 10 धावा. तिसरं षटक मात्र जीवनचं समीकरण उद्ध्वस्त करताना पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये धावा आल्या 17. त्या 17 धावांच्या मदतीने धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत 27 धावा. गडी गमावलेत 3. धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 27. फलंदाजी मार्क वरती. फुल टॉस होता, मिड विकेटला टोलवून दिलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते कान्हा यांच्या माध्यमातून. या एक धावेने धावा पुढे सरकत आहेत. धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 28 धावा. चांगली फलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. तशाच प्रकारची फटकेबाजी या षटकामध्ये देखील करावी लागेल. अजून देखील थोडासा अडचणीत आहे त्यांचा संघ. धाव फलकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गडी गमावले 3. अनिकेत सज्ज, गोलंदाजी मार्कवर. परेश, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेंथ, चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळाली परेशच्या माध्यमातून. पूर्णपणे बीट झालेत बॅट्समन. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारची धाव ह्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी परेशच्या माध्यमातून दोन्ही चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाली. परेश सज्ज, राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस होता, मेजवानी होती, मिस टायमिंग झालाय. पॉइंटचे क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते. थ्रो केलाय, फंबल होतीये, चेंडू जातोय फाईन लेगला. तदनंतर या फंबलिंगच्या स्वरूपात 2 धावा, पहिली 1 आणि ह्या 2, टोटल 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ह्या चेंडूवरती. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 31 वरती. चौथं षटक मार्गस्थ परेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक हाताळलेलं जीवनने, दुसरं प्रसादने, तिसरं जीवनने. ते थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळालं. आणि चौथं षटक मार्गस्थ परेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्लोवर वन करण्याचा प्रयत्न भिडकावून दिलाय कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते कान्हा यांच्या माध्यमातून. एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकत आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. चांगली फटकेबाजी केलेला अनिकेत स्ट्रायकिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला, लॉंग ऑफला भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतय 33 वरती. चांगली गोलंदाजी, चांगले यॉर्कर्स आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्लोवर वन करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज घेतली जाते, स्लिपला जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या एक धावेच्या मदतीने पंच दर्शवतायत षटक संपलंय. धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 34 धावा. नक्कीच रोखून धरलंय ते परेशने या षटकामध्ये. तिसरं षटक खूप महागडं ठरलं होतं जीवनचं, परंतु या षटकामध्ये कमबॅक करून दिलंय परेशने. धावा खर्च केल्यात फक्त 7. पावले 3. नक्कीच संघर्ष जर करायचा असेल मोहिली संघाला तर या षटकामध्ये देखील जेवढ्या जास्तीत जास्त धावा मिळवता येतील तेवढा प्रयत्न करावा लागेल. आणि जर दबदबा दाखवायचा असेल वसत संघाला तर या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल शैलेशला. शैलेश सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू
फुल टॉस होता, मेजवानी होती, मेजवानी स्वीकारली आहे का पाहावी लागेल. ग्राउंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे. ग्राउंड स्ट्रोकच्या माध्यमातून एक धाव आणि एक धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 35. शैलेश सज्ज, अनिकेत देखील सज्ज. पुन्हा एकदा फुल टॉस होता, आपण लाईन चुकीची आहे, वाईटच्या स्वरूपात. अजून एक धाव वाढतीये, धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 36 वरती. पुन्हा एकदा फुल टॉस होता, पण बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. इनर एज घेतोय चेंडू. पुन्हा एकदा फंबलिंग होते, या फंबलिंगच्या स्वरूपात अजून एक धाव स्कोर कार्ड वरती. 1+1 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत 38. द लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा लाईन चुकलीये, पंच दर्शवतायत प्रवीण विशे सर. व्हाईट, या व्हाईटच्या स्वरूपाने अजून एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होतीये. धावा जाऊन पोहोचतायत 39 फॉर 3. शैलेश सज्ज. पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळतीये. 2 अवांतर धावा दिल्यानंतर तोच टप्पा आपल्याला इकडे पाहायला मिळाला, थोडासा स्टंपच्या मध्ये, आणि चांगला टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली नाही. पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेंथ भिडकावून दिलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू घेतील, फेकतील, तोपर्यंत या 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या जात आहेत 41. द लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत पुन्हा एकदा चोरट्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे 43 वरती. उत्कृष्ट रनिंग या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते अनिकेत आणि कान्हा यांच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी देखील अनिकेतने केली आहे. 2 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले या इनिंग मध्ये. 1 टाइम 3, 1 टाइम 2 टाइम्स 2 आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून. फायटिंग टोटल उभं करण्यासाठी त्याचं मोठं योगदान मोहिली संघासाठी त्याच्या माध्यमातून लाभलेलं आहे. तोच अनिकेत स्ट्रायकिंग मार्क वरती सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वर शैलेश आपल्याला पाहायला मिळतंय. 5वं षटक मार्गस्थ. धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 43. पुन्हा एकदा चांगला टप्पा मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत फंबलिंग होतीये. 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत 45. द लॉस ऑफ 3 विकेट. 5 षटक संपतायत. 5 षटक संपल्यानंतर 45. द लॉस ऑफ 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 46 रन्सचं आव्हान ठेवलंय मोहिली संघाने वसत समोर. नक्कीच फायटिंग टोटल अनिकेतनी चांगली फलंदाजी केली, त्याच्या माध्यमातून फायटिंग टोटल उभारली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल मोहिली संघाला, तरच ते सामना जिंकू शकतात. जर सामना जिंकायचा असेल यापुढील सामना अंताडे विपक्ष आई एकविरा मांजरली बी. टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी यायचंय. वसत संघाला धावा बनवायच्या आहेत 46. 46 धावांचं आव्हान ठेवलंय वसत संघासमोर मोहिली संघाने. चला यापुढील समालोचनासाठी आपण ऐकूयात
द व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल ठोंबरे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू गणेश सर. दहागाव 11 दहागाव आयोजित सरपंच चषक दहागाव 20-22 हा दैदिप्यमान सोहळा दिवस क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच. कडाक्याचं ऊन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. विनंती असेल खेळाडूंना आपलं सहकार्य असणं महत्वाचं राहील. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी मैदानामध्ये ताबडतोब पाठवा. सुरेश स्मृती वसंत आणि तिला फाईट करते मोहिली. दोन संघ आहेत, मातब्बर संघ आहेत, ज्या संघांचा दबदबा या कल्याण विभागामध्ये सातत्यानं राहिलाय असे संघ आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. अंताडे संघ आहेत आणि त्याला फाईट करेल मांजरली बी. अंताडे टीमचे कॅप्टन आणि मांजरली बी टीमचे कॅप्टन. आपल्याला विनंती आपण टॉस साठी येणं गरजेचं राहील. अंताडे टीमचे कॅप्टन आणि मांजरली बी. अंताडे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. मांजरली बी संघाचा कॅप्टन. आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी येणं गरजेचं राहील. पंच देखील मैदानामध्ये जात आहेत. वसत टीम सलामीची जोडी ताबडतोब मैदानामध्ये पाठवणं गरजेचं राहील. टार्गेट आपण मैदानामध्ये पाहतोय 46 धावांचं टार्गेट, 46 रनचं टार्गेट. ते टार्गेट मैदानामध्ये कशा प्रकारे राहील, कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील आपल्याला आता पाहायला मिळेल. मानाचं, सन्मानाचं, प्रतिष्ठेचं करंडक अर्थातच सरपंच चषक 20-22 हा अनोखा सोहळा. जनार्दन मिरकुडे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. अनेक मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होती. या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. अनेक प्रेक्षक वर्ग देखील जोडला गेला या कडाक्याच्या उन्हामध्ये, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. जसं जसं दुपारचं सत्र कंप्लीट होईल, सायंकाळच्या सत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्गाची गर्दी आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. टीम सुरेश स्मृती वसत या टीम साठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. एका बाजूला आपण परेशला पाहतो आणि त्याला साथ देण्यासाठी खेळाडू रोहित मैदानामध्ये पाहायला मिळतील. 46चं टार्गेट आहे. या मैदानावर आपण 50 धावा डिपेंड होताना देखील पाहिल्यात. या मैदानावर आपण धावा चेस होताना देखील पाहिल्यात. या सामन्यामध्ये काय घडेल ते आपल्याला पाहायचं. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. सलामीची जोडी परेश आणि रोहित मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला संघ आपण पाहतोय मोहिली संघ, दुसऱ्या बाजूला सुरेश स्मृती वसत. हा सामना आपण पाहणार आहोत आणि आता टॉस करणार आहोत आणि त्याला फाईट करेल मांजरली पी. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा येईल लेट्स प्लेचा इशारा. प्रवीण विषय अर्थात भावड्या पंचांच्या भूमिकेत, मुख्य पंचांच्या आणि सुपरलेग पंच रोहिदास पवार सर. जनार्दन मिरकुटे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक अनिकेतच्या हातामध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्या पहिल्याच बॉलवर मोठा हा फलंदाज शून्यावरती माघारी येत असताना परफेक्ट चेंडू होता, तिथे क्लीन बॉल झाला आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का देत असताना टीम वसतला टीम मोहिली. टॉस आपण करतोय. 5 षटकांची लढत
तिसरी मॅचच्या दिवसातली मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस आणि टॉस का बॉस कोण ठरतंय ते देखील आपल्याला पाहायचंय. टॉस इथे जिंकलाय टीम मांजरली बी आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. थँक्यू. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिल्याच बॉलवर पडली विकेट 1 डाऊनला फलंदाज झालेत मैदानात इनॅट नंबर 3 वर सुशील. इथे टाकलेला बॉल लाजबाब गोलंदाजी तितका चांगला फटका डीप पाईन लेगला लाजबाब दर्जेदार अप्रतिम चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 4 या धावसंख्येवर. अकाउंट ओपन झालं. चांगला स्ट्रोक सुशीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. गोलंदाज तयार होतील. इथे टाकलेला बॉल सूर्यप्रकाशचा फटका एक धावीत एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवर. 5 ऑन द बोर्ड. 5 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना अनिकेतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिली विकेट झटपट गेली परंतु सलामीचा फलंदाज परेश मैदानामध्ये आणि परेशला जिम्मेदारी बरं क्रिकेट टीम वसतसाठी खेळणं आवश्यक आहे. कशा प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये खेळ ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल ब्युटिफुल लाजबाब दर्जेदार अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 11. बाबू भोईर यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. इथे टाकलेला बॉल सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. लॉंग ऑफ मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा घेतला लगेचच फायदा. 2 धाबा येतील. 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धाबा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पहिला पाहतोय. 5,46,000 या धावसंख्येचा करायचा. सुरुवात अतिशय चांगली झाली. एक विकेट जरूर गेली रोहित या खेळाडूची परंतु मैदानामध्ये परेश आणि सुशील चांगलं क्रिकेट खेळत आहेत. फुलटॉस बॉल डीप मिड विकेटला चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार अँड मॅक्सिमम 6. खेळाडू आपण मैदानामध्ये परेश पाहतोय सुशील पाहतोय. या दोन्ही खेळाडूंसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे कोणीही षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर. बाबू भोईर यांच्या वतीने हे पारितोषिक. या दोन्ही खेळाडूंमध्ये कोणताही खेळाडू षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज बाबू भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर आता पुन्हा एकदा अनिकेत आलेत. पहिला षटक अनिकेत गोंधळीने हाताळलं आणि आता अनिकेत कायकर येतील गोलंदाजी मार्कवर. चांगलं क्रिकेट सुशील आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एनवर बाबू भोईर यांच्या वतीनं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. षटकार हॅट्रिक कंप्लीट करा 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार होतील. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे.
फोर व्हीलर, टू व्हीलर थोडीशी बाजूला पार्क केलं तर खूप चांगलं होईल. टू व्हीलर तिथे आहे. ट्रॉफी सौजन्य मला या संपूर्ण स्पर्धेचं जे मात्र लाभलंय माननीय श्री तानाजी ज्ञानराव साहेब, त्याचबरोबर उत्तम मिरकुटे साहेब, शरदजी मिरकुटे साहेब, या सर्वांचं विशेषतः आभार. ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मला लाभलंय त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सन्मान चिन्ह आपण या स्पर्धेची पाहतोय ती आम्हाला लाभली आहेत विनोदजी चौधरी साहेब यांच्या वतीनं. इथे टाकलेला बॉल फलंदाज विकेटचं पतन. सुशील बॅक टू द पेव्हिलियन. इथे देखील स्लोपर पण चेंज ऑफ पीस आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. केतन इंटरनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण विचार केला परेश चांगलं क्रिकेट खेळत असताना 2 षटकार परेशच्या पाठमधून आलेत. त्याला कोणता खेळाडू साथ देईल ते देखील आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल बाबू भोईर यांच्या वतीनं पारितोषिक येत. वसतचा कोणताही गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वर केतन. इथे सुरेख प्रकार चेंडू आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिला. तुमचं आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. धाबलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 29. 46 लक्ष. गोलंदाज आता तयार होतील. गोलंदाजी मार्कवर अनिकेत वर ममेल का काय बॅटिंग मैदानामध्ये करतो बॅट्समन केतन. 20 या धावसंख्येवर 5 चेंडू 400चा स्ट्राईक रेट केतनचा आपल्याला पाहायला मिळतोय. वसत टीम साठी बहरदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं गेलं टीम वसत कडून आपल्याला पाहायला मिळतं.
गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्गावर अजूनही विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 7 धावांची आवश्यकता आहे. इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो पण नाट वेगानं हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. सरपंच चषक इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 40 या धावसंख्येवर. विजयासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता. त्या 6 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, एक मोठा फटका इथे येईल का? बॅट्समन आपण पाहतोय केतन, ज्याने खूप मोठी आक्रमकता घेतली आणि हा सामना एकतर्फी करण्याची महत्वाची भूमिका मैदानामध्ये उचललाय. 400च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत खेळतोय. इथे टाकलेला बॉल फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. षटकार चौकारांची आतिषबाजी देखील आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तोच ठरतोय